परभणी शहरामध्ये जो हिंसाचार उसळला त्या हिंसाचाराचा फायदा घेत पोलिसांनी आणि काही गुंडांनी आंबेडकरी कार्यकर्त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे। या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण गंभीर जखमी झाला, त्याला जेलमध्ये डांबण्यात आलं आणि जेलमध्ये त्याला मारहाणीच्या दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। याला सर्वस्वी परभणी पोलीस, जातीवादी परभणी पोलीस जबाबदार असल्यानं या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे। जातीवादी पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे। ज्या ज्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत त्या खोटे गुन्हे तात्काळ मागे घेतले गेले पाहिजेत आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांची सुटका झाली पाहिजे अशी आशयाची आमची मागणी आहे। आणि त्या अनुषंगानेच रिपब्लिकन सरसेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने औरंगाबाद शहराचा बंद पाळण्यात आलेला आहे। पुढचं पाऊल आमची शासनाकडे विनंती आहे की तातडीने गुन्हे मागे घेतले पाहिजेत, सर्व कार्यकर्त्यांची सुटका झाली पाहिजे। जर असं झालं नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती आंबेडकरी समूह प्रचंड संख्येनं मोर्चा काढणार आहे। प्रास्ताविक त्याची काही समाजकंटकांनी तोडफोड केली, त्याचा निषेध व्यक्त करण्याकरिता आंबेडकरी चळवळ रस्त्यावरती उतरली। लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होतं, परंतु त्याला गालबोट लावण्याचा काही जातीवाद्यांनी प्रयत्न केला। त्याच्यामध्ये पोलिसांनी जबरदस्तीने कोम्बिंग ऑपरेशन करून 27 भीमसैनिकांवरती गुन्हे दाखल केले। आमच्या आया बहिणींना याच्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। या कस्टडियल डेथ आमची सोमनाथ सूर्यवंशी या आमच्या भीमसैनिकाची या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे संबंधित जो पी आहे अशोक गोरबांड याच्यावरती 302चा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हायला पाहिजे। या सर्व प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी व्हावी। त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि भीमसैनिकांवरती या ठिकाणी जे गुन्हे दाखल झालेत ते सगळे मागा सरकारने घ्यायला पाहिजे। जर नाही झालं तर याच्यापेक्षाही मोठं रौद्र रूप या ठिकाणी आंबेडकरी चळवळ धारण करेल। परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीत झालेल्या विटंबनेनंतर तिथे मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आणि सैनिकांवर त्यानंतर लाठीचार्ज करून पोलिसांनी एक कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तेथील एका सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या भीम कार्यकर्त्याचा पोलीस कोठडीमध्ये निधनसुद्धा झालं होतं। त्याचा निषेध म्हणून आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आता संभाजीनगर बंद आणि तसंच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही भीम कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या आणि काय म्हणून तुम्ही एकदा आंदोलन केलं होतं? परभणी घटनेच्या निषेधार्थ आज पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापाऱ्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला। संभाजीनगर या शहरामध्ये क्रांतीच्या भूमीमध्ये क्रांती चौक या ठिकाणी जो काही परभणी प्रकरण घडलं त्यामध्ये आमच्या विशेषतः मागण्या अशा होत्या, पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशनची एकूण सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी व्हायला पाहिजे। कलम 176(1)(a) CRC अन्वये प्रकरणाची चौकशी करावी। न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त अधिकाऱ्याकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करावी। पोलीस निरीक्षक अशोक गोरबाड, मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो, पोलीस निरीक्षक अशोक गोरबाड सह इतर पोलीस अधिकाऱ्यावर कलम 22 अन्वये ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 3 कलम 1/2 प्रमाणे गुन्हे दाखल करावेत। सोबत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा। परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील तातडीने CCTV जप्त करण्यात यावी व तपासावे। सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी या कुटुंबियाला सरकारने तातडीने 1 कोटीची आर्थिक मदत जाहीर करावी। वत्सलाबाई मानवते महिलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने 354, 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा। न्यायालयीन कोठडीत असलेल्या सर्व रुग्णालय उपचार घेत असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा न्यायाधीशांच्या उपस्थितीत मेडिकल करावे। पोलिसांनी केलेल्या कोम्बिंग कारवाईत बौद्ध वस्तीत लोकांच्या झालेल्या घरकाची नुकसान भरपाई द्यावी। जिल्हा प्रशासन सर्व घरचे तातडीने पंचनामे। या सर्व तुमच्या मागण्या आहेत, या सर्व मागण्या आता घेऊन तुम्ही कोणाकडे जाणार आहात? या मागण्यासाठी आम्ही संभाजीनगर शहरातच नव्हे तर महाराष्ट्रभरातून विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी, विभागीय आयुक्त, कलेक्टर यांना निवेदन दिलेले आहे। परंतु या मागण्याचा तातडीने विचार न केल्यास हे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आम्ही गृहमंत्र्यांची भेट घेऊन संबंधित झालेले सर्व गुन्हे तातडीने मागे घ्यावे यासाठी आम्ही त्यांना निवेदन आणि डेलिगेशन देणार आहोत आणि सर्व शांततेने पार पडत आहेत। भीमसैनिक आक्रमक आहेत, परंतु आजच्या काळामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला पुस्तक हातात घ्यायला सांगितलं पण आम्हाला दगड उचलण्याची परिस्थिती निर्माण होत आहे। 9 तरुण आहेत, आयुष्य उद्ध्वस्त होत आहे आणि गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचं MPSC UPSC करणारं आयुष्य बर्बाद होत असेल तर पुढे शिक्षण नोकऱ्यांचं काय? त्यामुळे 9 तरुणांना एक संदेश राहील की आपण भावनेच्या भरात कुठल्याही प्रकारचं आक्रोश आंदोलन न करता संविधानिक मार्गाने आंदोलन करावे। हे आपल्यासोबत काही आंबेडकरवादी कार्यकर्ते होते, त्यांचं म्हणणं आहे की आमचा जो मृत एक मित्र आहे त्याला एक न्याय मिळावा त्यासाठी आम्ही सगळं करत आहोत। मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।